तालुक्यात काही स्थानिक नेत्यांचा असा गैरसमज झालेला आहे. मी म्हणजे तालुका आणि तालुका म्हणजेच मी. तर यांच्या अशा वागण्यामुळं जे आमचे तालुका प्रमुख होते दशरथ जाधव, त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळं त्यांनी उभाटा गटात प्रवेश करून तिकडनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्याच्यानंतर सचिन अण्णा बांदल होते, त्यांना सुद्धा उमेदवारी नाकारल्यामुळं त्यांनी सुद्धा उभाटातनंच गटातून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. परत इकडे हायवे पट्ट्याला वरवेचे ते महेंद्र बोर्डे म्हणून होते, त्यांना सुद्धा असं डावलल्यामुळं त्यांनी सुद्धा असंच उभाटा गटातनं अर्ज भरलेला आहे उमेदवारीचा. म्हणजे तुम्ही तालुक्यात शिवसेना वाढवताय का कमी करताय काय? हे काहीतरी ठरवून चाललेलं आहे का बाबा गोरगरिबाला लढण्याचा अधिकार नाही आणि निष्ठावंतांना लढण्याचा अधिकार नाही का उमेदवारी? का फक्त जो पैसे दाखवून किंवा आलेल्या उमेदवाराला बाबा डायरेक्ट म्हणते तर बाबा आम्हाला 15 लाख रुपये दाखवून आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ. अरे हे काय बाजार मांडलाय का काय? आमचा पक्ष नाही का? आम्ही काय काम नाही केलं का? अरे काम करतोय यार, आम्ही हक्काने मागू शकतो, आमचा अधिकार येतो. का नाही मागायचं, का नाही घ्यायचं? आम्ही तर वडून छिनून घेणार. आणि का असं वाटत असेल की आम्ही कुठेतरी प्रवेश करू? गणेश मसूरकरनी सुरुवातीला आणलेलं पक्ष आहे, सुरुवात केलेली आहे. आज गणेश मसूरकरनी मानलेल्या घरातनच त्याला बाहेर काढताय. तर असं होणार नाही, लढत राहणार. लढणारा माणूस आहे आम्ही. गुंजन मावळ खोऱ्यातली माणसं आहेत. लढणं आमचा धर्म आहे, मावळे आहेत आम्ही काय कुणाचं ऐकत नसतो. आमच्या लोकांवर आमचा विश्वास आहे. मावळ्या माणसांचं कामच आहे बाबा 4 महिने शेती 8 महिने लढणं.